एका बड्या नेत्याने दावा केला आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार। नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। लाडकी बहीण योजनेचा प्रयोग निवडणुकीच्या राजकारणासाठी केला गेला असल्याचा आरोप केला आहे। निवडणुकीच्या राजकारणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल हे मात्र नक्की आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटले आहे। महायुती सरकारने जुलै महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आश्वासन दिलं होतं की सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येतील। पण आता पुढे नेमकं काय होणार ते पाहूयात। निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे। अर्जदारांच्या उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र, निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी, जमिनीची मालकी यासारख्या अनेक निकषांवरून अर्जदारांची छाननी केली जाणार आहे। विनायक राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या यशाबद्दल बोलताना असे म्हटले आहे की ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि यामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात मदत होईल। नेमकं तुम्हाला काय वाटतं? खरंच या योजनेमुळे महिला सशक्तीकरणाला वाव मिळाला आहे का? आणि आता यापुढे ही योजना बंद होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।